पहिली हाफ मॅरेथॉन, 2 फुल मॅरेथॉन, 2 वेळा जनता दलाचा प्रवास झाला. इथे स्वतःच्या कामाचं वैशिष्ट्य गणेश मूर्ती विसर्जन, पीओपी वापरावं वापरू नये आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंट परिषदेच्या सदस्य आधी सातारा आणि आता Thank you so much. First of all, I'm grateful to be here with all of you. Thank you to Venus World and the management. Thank you parents and students for being here today. Beautiful questions and I just want to leave some thoughts behind as I speak. मैं हिंदी और इंग्लिश मिक्स बोलूँगी. मी पुणेची मुलगी आहे. मी मराठी शिकत आहे. मैं यहीं देखे थे. एयरफोर्स बेस में रहते हुए मैंने हमेशा देखा था कि जो पायलट्स होते हैं और इनफैक्ट अभी भी वो एटीसी बिल्डिंग और सब कुछ सेम है. बड़ा भाई है वो भी आर्मी में थे और अब रिटायर हो गए हैं. फादर एयरफोर्स में थे. तो अब मेरे सामने 2 हीरो घर पे ही थे. तो उनको देख के मुझे लगा कि मुझे भी ज्वाइन करना चाहिए. तो मैंने 1996 में मैंने आर्मी ज्वाइन की इन वेरी अर्ली बैचेस. उस टाइम तक गवर्नमेंट जब स्टार्ट कर रही थी तो उनको ये भी श्योर नहीं था कि लड़कियां हथियार उठा पाएंगी, ट्रेनिंग कर पाएंगी, कैसा होगा कैसा नहीं होगा. एंड 100% मेल फोर्स. सो काफ़ी चैलेंजिंग था और उस टाइम पे 22 साल की उम्र में आर्मी ज्वाइन किया. मेरे पेरेंट्स ने काफ़ी सपोर्ट किया और घर में क्योंकि वही माहौल था. वो मेरे बड़ा संघर्ष है. इट्स नॉट अ बेड ऑफ रोजेस. आई थिंक हम सब ने अपने संघर्ष देखे हैं. एज अ गर्ल इन वेरी मेल डोमिनेटेड ऑर्गेनाइजेशन. प्लस ये भी होता है कि आप एक लड़की क्या क्या कर सकती है वो आपको प्रूव करना है. सिर्फ ये नहीं कि आप लेफ्टिनेंट वंदना शर्मा क्या कर सकती है, एक महिला क्या कर सकती है, तो वो आपको हर रोज प्रूव करना होता है. तो हम लोगों ने 30 साल पहले वो एज अ यंग कैप्टन मैंने जो कई सारे लर्निंग सीखी हैं. उनमें से सबसे बड़ी ये है कि हमें जिंदगी में बहुत ग्रैटिट्यूड होना चाहिए. वो इतना डिफिकल्ट समय हम देख करके आए. तो मैं हमेशा कहती हूँ कि मुझे बहुत ईश्वर का ग्रैटिट्यूड है कि उन्होंने हर तरह के संघर्ष में साथ दिया. उस टाइम पे पूरा देश हमको चिट्ठियां लिखता था. इतने सारे अच्छे अच्छे मैसेजेस आते थे. आज भी मैं कई लोगों को मिलती हूँ, वो कहते हैं मैडम हम तब स्कूल में थे, बच्चे थे, हम आपको उस टाइम पे ड्रॉ करके चीजें भेजते थे. बड़ा अच्छा लगता है सबसे मिलके कि यू नो इट्स अ नाइस ब्यूटीफुल वर्ल्ड एंड वी आर ऑल्सो कनेक्टेड. तो वो संघर्ष माँ बाप ने सिखाया, देश ने सिखाया और उसके बाद भी कई सारे चीजें आई जिंदगी में जो बाकी त्यांचा रंग, रूप, उंची, त्यांचा फिल्मी वावर, फिल्मी बोलणं असं काही नाही. त्यांचं करिअर बघितलं आणि शी डिसाइड की प्लीज आपको देना है तो आप अच्छी अच्छी बातें करते हो. लेकिन मैं आपको चैलेंज भी बताऊंगी. उस टाइम पे क्योंकि गवर्नमेंट ने लड़कियों के लिए शॉर्ट सर्विस कमीशन रखा था तो इतना कुछ था. मेरा नाम हिस्ट्री बुक में है और इतना सम्मान मिला. मेरे पास में इतने मेडल थे कि जब मैं किसी भी रूम में जाती थी तो मेल ऑफिसर से भी मेरे मेडल ज्यादा होते थे. तो बहुत इज्जत मिली, बहुत अच्छा हुआ. लेकिन मैं लड़की थी, हमारे पास पॉलिसी नहीं है. तो अब आप 32 साल के हो, आपके 2 बच्चे हैं और उस उम्र में आपको ये डिसाइड करना है फिर से कि यू टू स्टार्ट फ्रॉम 0 या शायद माइनस. तो इतना कुछ होने के बाद में आपको फिर से स्टार्ट करना होता है. तो मेरे पास में लिमिटेड ऑप्शंस थे. तो मैंने फिर दोबारा पढ़ाई की और मैंने डिसाइड किया कि मैं 10 साल के बाद में आर्मी छोड़ूंगी. और लोगों को लगता है आर्मी रिस्क की जगह है, वहाँ पे बहुत डेंजर है, और मेरे लिए वो होम था, कंफर्ट जोन था. तो वो छोड़ के मुझे फिर दोबारा पढ़ाई करनी पड़ी. मैं आई लखनऊ गई. तो मेरे टाइम पे वो 100-150 मुली म्हणून वाढवलं नाही. त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं की नथिंग इज अ लिमिट, यू हॅव टू कीप गोइंग. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू बी एन इलेक्ट्रिकल इंजिनियर. सो 11वी पासूनच मी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. आणि अचानक लाईक यू सेड चॅलेंजेस. सो अवर्स वॉज द फर्स्ट बॅच जेव्हा सीईटी ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली आणि आमचा 12वीचा निकाल लागला आणि त्यांनी सांगितलं 1 महिन्याने आता तुम्हाला ही परीक्षा द्यायची.
पण मी ठरवलं की काही होऊ दे, मला हा 1 महिना पूर्णपणे यूज करायचा आहे आणि मला पाहिजे तिथे ऍडमिशन घ्यायची. विद्यार्थ्यांचं त्याच्यात सिलेक्शन झालं होतं, त्यामध्ये मी एक होती. आणि लहानपणापासून बिलकुल नाही झाले तर मला हे येतच नाही असं बिलकुल नसतं. तुम्ही जर प्रयत्न करत असं करत करत आय रीच द स्टेज वेअर 18 hours a day आय एम स्पीकिंग ओनली इन इंग्लिश. सो नथिंग इज इम्पॉसिबल हा माझा पहिला मेसेज आहे की तुम्ही छोट्या छोट्या प्रयत्नांना हारू नका. नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नंतर आमचं पोस्टिंग झालं नोएडामध्ये, दिल्लीतल्या. आणि महाराष्ट्रातल्या सिक्युअर्ड वातावरणातल्या लोकांना एकदम जर नोएडामध्ये पाठवलं ते म्हणजे दो वी आर गेटिंग अ मनी ॲट द एंड ऑफ अ मंथ इन अवर अकाउंट, बट दिस वॉज अ ग्रेट स्ट्रगल की कसं जायचं, बाहेर कुठे पडायचं, जरुरीच्या वस्तू कुठे घ्यायच्या. पण खूप लोक म्हणाले नाही लेट्स लिव्ह दिस जॉब. तर म्हटलं नाही आय वॉन्ट टू कंटिन्यू. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकली, जोपर्यंत एक स्विचयार्ड उभं करणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. सो ते झालं. त्यानंतर मी एक माझी सीट असायची आणि बाकी सगळी मुलं. वाटलं नाही की हा जॉब सोडून देऊ आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया किंवा नाही मला सेफ जॉब करायचा. त्यानंतर लग्न झालं आणि मला पुण्याला यावं लागलं. माझा नवरा म्हणाला डेफिनेटली वुड लाईक टू जॉईन व्हेनेव्हर आय गेट टाइम. सो दॅट्स माय नेक्स्ट ड्रीम. म्हणजे अजून सगळं स्वप्न आहेत की आपण केले जाऊन कधी करायचं आहे. ही आयर्न मॅन एवढी शर्यत असते की जी त्या 5 वेळा पार केली, 25 हाफ मॅरेथॉन केल्या. मॅडम तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. डेंटल सर्जन हे पद करत असतानाच तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या कशा काय निभावल्या? नक्की. धन्यवाद राऊत सर, पूनम मॅडम आणि व्हीनस वर्ल्ड स्कूल. मला आज इथं सगळ्यांसोबत या इतक्या मोठ्या मोठ्या मान्यवरांसोबत बसण्याचा एक अपॉर्च्युनिटी मिळाली. थँक्यू सो मच. तर मुलांसाठी सुरुवात अशी करूयात की इफ यू आर नॉट स्केअर्ड बाय युअर ड्रीम्स देन दे आर टू स्मॉल. थिंक फॉर बिग वन. खूप मोठी मोठी स्वप्न बघा. दे आर ऑलवेज व्हॅलिड. म्हणजे ड्रीम्सची पॉवर बियॉन्ड इमॅजिनेशन असते. मग असंच स्वप्न मी बघितलं लग्नाच्या 11 वर्षानंतर. म्हणजे लग्न झाले की सगळं संपलं असा जो गोड गैरसमज आहे ना तो दूर करा. असं तसं नसतं. सो लग्नाच्या 11 वर्षानंतर 2 मुलं झाली. 2 मुलं झाल्यानंतर मग मी माझी जवळपास 12-13 वर्षाची तेव्हा डेंटलची प्रॅक्टिस झाली. डेंटिस्ट म्हणून मी काम करत राहिले. इंडियन डेंटल असोसिएशनचं पद सांभाळलं. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या 8-10 जणांचं जे झांझोणे परिवारचे हाऊसमेकर म्हणून मी जी कार्यरत राहिली. हे एवढं सगळं झाल्यानंतर मी स्वप्न बघितलं आयर्न मॅन आणि कॉम्रेड फिनिशर. ते काय असतं? पण एकदम या आयर्न मॅन कडे कशा आलात? म्हणजे तेही थोडं. नक्की. तर मला माझा जो दुसरा मुलगा आहे शिवाजी जेव्हा झाला आणि तो जवळपास 1.25 वर्षाचा झाला तेव्हा माझ्या हस्बंडची म्हणजे डॉक्टर राहुल झांझुर्णे जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत तर त्यांची सायकलची रेस होती. डेक्कन क्लिफ हँगर म्हणून सायकलची रेस असते पुणे टू गोवा. 645 किलोमीटर तुम्हाला सायकलवर पुण्यापासून स्टार्ट करायचं, कोल्हापूर असं करत करत गोव्याला जायचं असतं आणि ते डिस्टन्स असतं 645. तर माझ्या नवऱ्यानी हे 6व्यांदा तो हे करत होता. ही दरवर्षी. आणि भारतातले ते असे एकमेव आहेत की त्यांनी ही 6व्यांदा रेस केली. पण कुठलीही स्पोर्टची बॅकग्राऊंड नव्हती. लहानपणी ते साधे क्रिकेटही खेळलं नव्हते. मग असा माणूस 6 वेळा सायकल स्वारी करू शकतो. म्हणजे इतकं बिझी शेड्यूल. दिवसभरात ना त्याला म्हणजे जवळपास 100 पेशंट बघतात. ते सकाळ दुपार संध्याकाळ 5-5, 6-6 सर्जरी असतात. एक सर्जरी म्हटलं ते 3-3, 4-4 तास, 6 तास त्यांना थांबून सगळं काम करावं लागतं. एवढं हेवी वर्कलोड असताना मग मी का कारण देतीये? म्हणजे एवढं वर्कलोड असताना ते रात्री 11 वाजता ओपडी जेवण झालं की मग सायकलिंगला निघायचे. पुणे टू सोलापूर जो हायवे असतो तिथं सायकलिंग करायचे. पहाटे 4-5 वाजता घरी यायचे. थोड्या वेळा झोपायचे आणि करायचे. आणि मला मग माझी स्वतःची लाज वाटायला लागली की काय एवढं माणूस करू शकतो, आपण थोडंसं का नाही करू शकत. सो त्यांनी मला सांगितलं की आता बास झाला, आता तू थोडंसं फिटनेसमध्ये. आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. मी 100 मीटर पळू सुद्धा शकत नव्हते. मग थोडंसं वॉकिंग सुरुवात केली, मग रनिंग सुरुवात केली. आणि आपण कसं थोडंसं रनिंग शिकलो की 5 किलोमीटरचं रजिस्ट्रेशन करतो रेससाठी, मग 10चं करतो. तसं मी डायरेक्ट 21 किलोमीटरला रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे कॉन्फिडन्स म्हणावा त्याला काही तोडच नाही. सो मी रजिस्टर केलं. आणि मग जेव्हा
माझ्या नवऱ्याला बघितलं आयर्न मॅनची रेस करताना की हे म्हणजे अशक्य आहे. स्वतःच्या शारीरिक क्षमतेची पातळी किंवा लिमिट तुम्ही कसं क्रॉस करू शकता, हे मी याची देही याची डोळा बघितलं जेव्हा माझा नवरा आयर्न मॅन करत होता. आणि त्या क्षणी मी ठरवलं की मला हे करायचं. मग हे आयर्न मॅन असतं काय नक्की, तर आयर्न मॅन ही अशी एक 3 स्पोर्ट्सची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे बॅक टू बॅक 3 स्पोर्ट्स खेळले जातात. बरं, ह्याच्यामध्ये स्विमिंग आहे. लहानपणी मी कधी स्विमिंग केलं नाही. पाण्याची ॲलर्जी मला, म्हणजे दूर दूर असायची, पाण्यात भिजायला आवडायचं नाही कधी. आणि अशी व्यक्ती की जी समुद्रात कधी जायची नाही, तिला स्विमिंग करायची वेळ येते रेससाठी. मग यासाठी मी 6-8 महिने आधी रेसच्या स्विमिंग शिकले. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, ब्रेस्ट स्ट्रोक आणि फ्री स्टाईल. ब्रेस्ट स्ट्रोक म्हणजे सगळ्यात असं आपण जे गावठी पोहतो ना आपण नदीमध्ये, विहिरीमध्ये, तसा ब्रेस्ट स्ट्रोक असतो. आणि त्यांनी तुम्ही सगळ्यात स्लो आहे, सगळ्यात मागे राहता. तसा ब्रेस्ट स्ट्रोक शिकले आणि मी पहिली माझी रेस केली होती. आणि ती पण मी इतका जोरदार करायचा प्रयत्न केले होते आणि माझा तो प्रयत्न सक्सेसफुल झाला. सो असं तुम्हाला स्विमिंग करायचं आहे 4 किलोमीटर समुद्रामध्ये. मग ते समुद्राचं पाणी 7-8 डिग्रीचं टेम्परेचर असू शकतं, जसं आम्ही जर्मनीमध्ये होतो तसं, किंवा तुर्कस्तानला असू शकतं 23-24 डिग्री, किंवा दुबईला असू शकतं, किंवा गोव्याला असू शकतं, किंवा कझाकिस्तानला असू शकतं, जिथं जिथं मी रेसेस केल्या. प्रचंड थंड पाणी. अशा थंड पाण्यात तुम्हाला उडी मारायची आणि पोहायचे किती, 100 मीटर 200 मीटर नाही, तब्बल 4 किलोमीटर. हे पोहून आल्यानंतर मग तुम्हाला काही दिसणार पाण्यात, जेलीफिश दिसणार, मग डॉल्फिन्स दिसणार, व्हॉट एव्हर काही दिसणार. मग अशा वेळेस खूप विचार येतात मनात की एवढी 2-2 छोटी छोटी मुलं ठेवून मागं आलोय, काही अडलंय का, आपला पाय टेकत नाहीये पाण्यात, बुडलो तर काय, वाहून गेलो तर काय, एक ना अनेक असे विचार तेव्हा मनात यायचे. पण त्या क्षणी एक विचारायचा की म्हणतो ना आपण 7 समुद्र पार करून इथं आलोय, ते कशासाठी, मागं हटण्यासाठी का, किंवा रेसमधनं परत जाण्यासाठी का, नाही. जी ट्रेनिंग केलंय, जी आपलं जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करायचंच आणि मगच घरी जायचं. मग अशी उडी मारली, हे 4 किलोमीटर स्विमिंग करून आलो. आणि त्याच्यानंतर त्याच तशा ओल्या कपड्यामध्ये तुमच्या ट्रान्झिशनमध्ये तुमची सायकल ठेवलेली असते. सायकल उचलायची, हेल्मेट घालायचं. साधारण तुम्हाला 7 ते 8 तास सायकलिंग करावं लागतं, 180 किलोमीटर. हे 180 किलोमीटर सायकलिंग करताना तुम्हाला भूक लागते, पाणी प्यावं लागतं, तहान लागते. मग हे आपल्या खिशामध्ये कोंबावं लागतं. म्हणजे खजूर घे, चिक्की घे, आपला लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे असंच. केळी घ्यायची, संत्र घ्यायचं, खिशामध्ये कोंबायचं आणि ते खात खात 6-7 तास तुम्हाला सायकलिंग करायचं. या प्रवासामध्ये तुमची सायकल पंक्चर झाली, तुमचं हँडल वाकडं झालं, काही झालं ते तरी तुम्हाला स्वतःला रिपेअर करावं लागतं. म्हणजे ह्याचं ट्रेनिंग वेगळंच. सायकल पंक्चर झाली ते शिकून घ्यावं लागतं आणि ते सुद्धा असं अर्धा-1 तास खेळत बसावं लागत नाही. क्विक 2 मिनिटाच्या तुमचं पंक्चर निघालं पाहिजे. ही सगळी प्रॅक्टिस आधी करावते. हे असं सायकलिंग करून आल्यावर तुमची सायकल ट्रान्झिशनमध्ये परत ठेवायची, तुमचे शूज चेंज करायचे आणि वेड्यासारखं धावत सुटायचं 42 किलोमीटर. हे सगळं तुम्हाला नॉनस्टॉप करायचं असतं. सो दिस इज कॉल्ड ॲज आयर्न मॅन. आणि याला तुम्हाला कुठेही ब्रेक नसतो. हे सतत चालू असतं आणि तुम्हाला 16 ते 17 तासाच्या आत करायचं असतं. त्याचे कट ऑफ्स असतात. स्विमिंग जर तुमचं 2 तास 20 मिनिटात नाही झालं तर तुम्हाला त्या रेषा बाहेर फेकूनच देतात, अक्षरशः पुढे जाऊ देत नाही. सो दिस इज वर्ल्ड्स टफेस्ट रेस. आणि मग एक टप्प्याने जेव्हा तुम्ही सायकलिंग करता 60-70 किलोमीटरला पण कट ऑफ असतो, ते त्या वेळेत नाही पूर्ण झालं तर पुढे जाऊ देत नाही. आणि रनिंगला तुम्हाला 6.5 तास साधारण देतात. हे सगळं त्या वेळेमध्ये कम्प्लीट होणं खूप गरजेचं असतं. मग हे माझं साधारण 14 तास 42 मिनिटांमध्ये आयर्नमॅन माझं पूर्ण झालं होतं कझाकिस्तानला. सो जर्मनी, कझाकिस्तान, तुर्कस्तान, बहराईन, दुबई अशा ठिकाणी मी आयर्नमॅनच्या रेसेस केल्या. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी म्हणजे नवऱ्यानी कॉम्रेड्स नावाची रेस केली. ती कॉम्रेड्स नावाची रेस काय असते थोडक्यात सांगते तर ही रेस आहे साऊथ आफ्रिकेमध्ये रनिंगची रेस आहे. 90 किलोमीटर तुम्हाला पळायचं असतं. आपल्याला माहिती आपण 10 किलोमीटर पळू शकतो, 20 फार तर 40-42 पळू शकतो. त्याच्या पुढेही रनिंग असतं.
तेही 50 नाही, 60 नाही, डायरेक्ट 90. आणि ह्याचं विशेष म्हणजे की कडाक्याच्या थंडी सुरू होतं, परत उन्हामध्ये असतं आणि परत थंडी पडते, म्हणजे सतत टेम्परेचर चेंज होतात. आणि यातला एकही किलोमीटर फ्लॅट नसतो. म्हणजे आपला दिवे घाट, बोपदेव हे कसे 2-2-2.5 किलोमीटरचे पॅचेस आहेत. असं तुम्हाला 90 किलोमीटर करायचंय. मग त्याच्यात अर्थस पॉइंट येतो, बोथाज हिल येते, हिल क्रेस्ट, असे नानाविध असे हजारो छोटी 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 डोंगर आहेत. सो ही रेस 100 वर्षापूर्वी सुरू झाली, 1921 मध्ये, सॉरी 1927 मध्ये सुरू झाली, 1925 मध्ये सुरू झाली. आणि तेव्हा फक्त 35 लोक धावले होते. त्यांच्या आर्मीच्या लोकांना एक योगदान म्हणून त्यांनी सुरू केली होती. आणि तिथे 50 वर्ष एकाही फिमेलला त्यांनी पळू दिलं नव्हतं या रेसमध्ये. 50 वर्षानंतरच फिमेल्स पार्टिसिपेट होऊ. मग मला अभिमान आहे की मी भारताची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझ्याबरोबर खूप जणी होत्या की आम्ही तिथे धावलो आणि कॉम्रेड्सची ही रेस पूर्ण केली. आणि विशेष सांगण्यासारखं कौतुक म्हणजे मी भारतातली 3rd फास्टेस्ट फिमेल या कॉम्रेडच्या रेसमध्ये ठरले. आणखी एक छोटंसं कौतुक सांगायचं म्हणजे की मी, माझे 2 भाऊ आणि मी ही रेस एकाच दिवशी धावलो, म्हणून आमचा हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. जगामध्ये आजपर्यंत आणि भारतात 2 भाऊ आणि एक त्यांची बहीण कॉम्रेडची रेस 90 किलोमीटर करणारे आम्ही पहिलेच ठरलो. सो भाऊ बहीण जगामध्ये काय करू शकतात तर हे करू शकतात. असं अजिबात नाहीये की नवरा बायकोनीच केलं पाहिजे का किंवा असं काही नाहीये. तर भाऊ बहीण सुद्धा छान छान एक्झाम्पल्स सेट करू शकतात. सो हे आयर्नमॅन आणि कॉम्रेड्स थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं होतं. हे ऐकतानाही किती दम लागतोय आपल्याला. इतका प्रवास. सांगायचं म्हणजे की माझ्या शरीरयष्टीकडे जाऊ नका की बारीक आहे हिला काय जमायचं, तसं अजिबात नसतं. सगळा खेळ मनाचा असतो, माइंडसेट. तुम्ही मनाने किती स्ट्रॉंग आहे याच्यावर सगळं गणित ठरलेलं असतं. म्हणजे इतकं जोराचं वारं येत असतं, त्याला हेडविंड म्हणतात. तुमची सायकल पुढे जात नसते, पण फक्त मनाच्या जोरावर की थांबायचं नाहीये. कंटिन्युअसली कन्सिस्टंटली हे करत राहायचंय. करत राहा करत राहा करत राहा टिल तुमचं मेडल तुम्हाला दिसत असतं समोर फिनिशिंग. ते जोपर्यंत मी माझ्या हातात घेणार नाही मी काही थांबणार नाही, असा ऍटिट्यूड ठेवावा लागतो. मोठा मेसेज यांनी दिलेला आहे की मनाची ताकद ही अतिशय महत्वाची आहे. हा पहिला मेसेज याच्यातनं. आणि दुसरं म्हणजे आपण एकदा रेस सुरू केली की त्यामध्ये मागे फिरायचं नाही, थांबायचं नाही, मेडल घेऊनच सत्कार करून घेऊनच तिथनं निघायचं. विद्यार्थ्यांनो, आपली सगळ्यांचं की इथे अनेक मुलींच्या आया आहेत, मुली आहेत आणि मुलं पण आहेत या शाळेचे विद्यार्थी. तर मुलीची सुरक्षा हा प्रश्न आता इतका गंभीर बनलेला आहे. मगाशी मी म्हटलं तसं की मुलगी उंबरठ्याच्या बाहेर पडली तर तिची आई मोकळा श्वास पण घेऊ शकत नाही. चे सगळे संचालक त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की इतक्या कमाल आणि कर्तृत्ववान बायकांना ऐकण्याची संधी आपल्यामुळे मला मिळाली. खरं मला ऍक्च्युअली इथे बसायची इच्छा नाही आता. मला असं वाटतं इथं बसलं पाहिजे आणि हे अनइंटरप्टेड ऐकलं पाहिजे, कारण ह्या काय कमाल बायका आहेत. आणि प्रत्येकीची स्वतंत्र मुलाखत झाली पाहिजे. म्हणजे हा तुम्ही त्यांच्यावर, मी माझ्या बाबतीत म्हणत नाही, पण ह्यांच्यावर अन्याय करता आहात. कारण का हिने तर थांबूच नाही असं वाटत होतं. पण ठीक आहे, तुम्हाला त्या एवढ्या कप्प्यातच बसवायचं असल्यामुळे त्या वेळेच्या मर्यादा आहेत. तुम्ही आता जे म्हणालात, मी आता कायम कारण असायचं की मी नव्हते गेले, तुम्ही मला पाठवलं तिथे. त्यामुळे माझ्या बाबांनीच मला नेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मी पूर्वी काम करायचे आणि ते केवळ 250 रुपये मानधन होतं मला आणि मला ते पुरेच वाचायचं करत होतो. स्वरूपवर्धिनी आणि नंतर स्वराज्य सर्वांगीण विकास, काही वाईट घडण्याची मोबाईल सारखी गोष्ट त्यांच्या हातामध्ये असते. म्हणजे बाहेर जाऊन काही वाईट घडण्याची गरज नाहीये, उंबऱ्याच्या आत त्यांच्या बाबतीमध्ये गडबडी होऊ शकतात. आता सायबर क्राईमच्या एवढ्या प्रचंड घटना घडतात आणि मुली त्याला बळी पडतात. पण बघते नाही तर वाचतो आणि लगेच आमच्या कामाला लागतो. त्या सॉल्व्ह करायपर्यंत तुम्ही येता. तुमच्यावर या स्वतःचा काय? मला असं वाटतं की म्हणजे कामानंच तुम्हाला याच्यामध्ये पुढे पुढे जाण्याची ताकद मिळते. सुदैवाने ज्या लोकांच्या बरोबरीने वावरत असतो ती लोक त्यांच्या बरोबर राहणं आणि त्याकरता अत्यंत वृक्ष विषय आहे आणि त्याची ती पदवीधर आहे. आणि आज तिचं पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाव आहे. ते निवेदन आणि अजून वेगळ्या कुठल्या परीक्षेला ती बसायची राहिली आहे. स्नेहल, हा जो तुझा प्रवास आहे त्याबद्दल तू सांग. आणि दुसरं, अवघ्या आशा श्रीरामार्पण
हा तिचा एक कार्यक्रम आहे, तो अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला आहे, त्याबद्दल आपण बोलूया. बाबा आज संख्येने कमी असतील याची खात्री आहे, कारण नवरात्र हे आपण बायकांवरती ढकलून दिलेलं असल्यामुळे ते सगळेजण घरी असणार आहेत. पण जे शास्त्र घेतलं, बाकी माझा अर्थशास्त्राशी तसा अर्थार्थी संबंध उरलेला नाही आहे. पुढे कॉलेजमध्येही बोलायची आवड होती. काका मामाच्या मध्ये बोलतात, मोठं झालं की पंतप्रधान आणि गृहमंत्री. त्यामुळे मुलांना बिनधास्त बोलू देत, मध्ये मध्ये ओरडू नका. जे माझ्या आईने ओरडलं आणि त्याची जी किंमत आहे ना ती तुम्हाला कळत नाही. त्यामुळे चांगला निवेदक असणं, चांगला सूत्रसंचालक असणं हे तुम्हाला भाग असतो त्या कार्यक्रमाचा. जर ठरलेलं असतं त्यापेक्षा वेगळा काही चोके होऊ शकतात, आयुष्यात पण होऊ शकतं. त्यामुळे निवेदन हे मी बाय चॉईस स्वीकारलं आणि 2016 पर्यंत मी साकारलं होते अखिल भारतीय मराठी साहित्य. आणि तब्बल 15 पेटंट्स डॉक्टर शुभांगी यांच्या नावावर आहेत. तर STEAM हा जो प्रणाली आहे, तर याच्यामधला हा तुमचा जो प्रवास आहे, तुम्ही हा प्रवास जेव्हा सुरू केला या सगळ्याबद्दल. सर्वप्रथम व्हीनस वर्ल्ड स्कूलच्या प्राधिकाऱ्यांचं खूप छान वाटतंय की आपल्याला एक आपलं करिअर माहिती असतं, बाकीचे फार माहिती नसतात. म्हणजे जे फॅमिलीमध्ये असतील तेवढेच माहिती असतात, पण त्यांच्यामुळे इथे त्यांच्यामुळे हे या सगळ्या स्त्रियांशी ओळख झाली, त्यांच्या करिअरची ओळख झाली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आतापर्यंत तुम्ही तिकडून इकडे येताना ऐकलं की तुम्ही जोपर्यंत तुमचं डिटर्मिनेशन आणि तुम्ही जे ठरवलेलं गोल आहे ते अचीव्ह करेपर्यंत तुम्ही ते सोडू नका. मी थोडंसं वेगळं सांगेन की म्हणजे ते तर गरजेचं आहे, पण प्रत्येकाला जर गोल अचीव्ह करता आलं नाही तर तुम्ही जे करताय ते तुम्ही बेस्ट कसं करू शकता किंवा ऍक्सेप्ट कसं करू शकता. म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगू शकेन की माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि ते माझे रोल मॉडेल होते. त्यामुळे मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं होतं. आणि 10वी नंतर किंवा इंजिनिअरिंगला तुम्हाला CETला तुम्हाला कुठेतरी ऍडमिशन घ्यायची असते. तिथे जर नाही मिळाली तर तुम्ही त्याच्यासाठी किती वर्ष देणार? च्या पैशातून आलेली असते. म्हणजे मी एक पेपर पब्लिश केला तर त्याच्यासाठी जो खर्च येईल त्या रिसर्चसाठी तो हा सामान्य जनतेच्या खिशातून गेलेला असतो. मग एक सम पॉइंट ऑफ टाइम हा विचार करावा लोकांनी, म्हणजे रिसर्चमध्ये किंवा कुठल्याही फील्डमधल्या आपण जे काय करतोय त्याचा समाजाला किती उपयोग आहे. त्यामुळे तसं करत करत आम्ही सुरू केलं. म्हणजे पहिल्यांदा इनिशियली आम्ही बरेचसे इंडस्ट्री प्रोजेक्ट्सवर काम केलं आणि ते करत असताना 2015 मध्ये याच्यात 2 महत्त्वाचे मेसेज आपल्याला डॉक्टर शुभांगी यांनी दिलेले आहेत की स्वतःच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत, विकनेसेस कुठली, त्या कुठली गोष्ट सांगणार आहेत. आणि वेदांता हा त्यांचा एक वेगळ्याच प्रोजेक्टवर त्या काम करतायत, तर त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. थँक्यू. आता तुम्ही जे म्हणालात की कुणी म्हणत नाहीये की वी आर वेल एस्टॅब्लिश्ड, बिकॉज व्हेन यू से आय एम सेटल्ड इट मीन्स यू आर डस्ट. ओनली डस्ट सेटल्स, नथिंग एल्स कॅन सेटल. सो वी हॅव टू कीप ग्रोइंग. तो एक भाग आहे. आणि विथ रेफरन्स टू आज आपण सगळ्यांचं जे काय बोलणं ऐकलंय, त्यांच्या लाईफ स्टोरीज ऐकल्यात, त्याचं मूळ कारण काय आहे ते थोडंसं जाणून घेऊया. सो एक आपल्या जसं कॉमन घरातली एक गोष्ट आहे की बाबा, आणि ती खूप हट्ट करत असते छोटी की बाबा प्लीज प्लीज माझ्याबरोबर खेळायचं, तुम्ही प्रॉमिस केलं होतं सकाळी. आता खूप वेळ ती मुलगी तशी बोलल्यानंतर बाबांना एक आयडिया सुचते फॉर युअर ओन ग्रोथ. आणि आज आपण जेवढे लाईफ स्टोरीज बघितलेत, ऐकले, सगळ्यांच्या मागे हेच आहे की आपण जर गिव्ह अप केलं तर सगळंच संपतं. एक तर आपल्याला हे कधी शिकवलं जात नाही, लाईक वेदांता हा जो, आणि हेही आपल्याला कोण शिकवत नाही की आपल्या सगळ्यांमध्ये 3 इक्विपमेंट्स आहेत. एक तर आपली फिजिकल बॉडी आहे ज्याच्याने आपण ॲक्शन परफॉर्म करतो. मग त्याच्यापेक्षा सूक्ष्म आपलं मन आहे, माइंड, ज्याच्यातून आपले फिलिंग्स, इमोशन्स, डिझायर्स येतात. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आपली बुद्धी आहे, इंटेलिजन्स. बुद्धी जर प्रबळ असेल तर त्या मनाला परत इट विल ब्रिंग इट बॅक ऑन ट्रॅक.
अँड देन यू विल बी एबल टू रीच युअर गोल. हा एक पहिला. तर मन आपल्याला सारखं जे सोपं आहे, जे आवडते त्याच्याकडे खेचच राहणार, पण बुद्धी जे आहे ते सारखं मनाला दाखवून राहणार. भौतिक जीवनात सगळं आपल्याला व्यवस्थित